नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 टप्प्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून पीक विम्याचा विषय चर्चेत चालू आहे. कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी 31 मार्च 2026 पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे दिले जातील असे आश्वासन दिले होते. शेतकरी मित्रांनो, या आश्वासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 31 मार्च 2026 पूर्वी पीक विम्याची रक्कम जमा होईल अशी अपेक्षा होती. पण शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे जमा होऊ शकले नाही. परंतु या दिलेल्या आश्वासनानुसार पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विमा जमा करण्यात येणार अशी घोषणा केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला की त्यानुसार शेतकऱ्यांच्या मनात सर्व प्रश्न असतात की शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आणि किती मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, अखेर आता पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये ही रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. आता अखेर पीक विमा वाटप सुरू झाला म्हणजे कुठं झाला, तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वाटप करण्याबाबत शासनाचे निर्गमित GR सुद्धा आलेला आहे. हे पीक विम्याचे वाटप आता होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असून यासाठी पुढील 8 दिवस सुद्धा लागू शकतात. काही शेतकऱ्यांना पैसे मिळत आहे तर काही शेतकऱ्यांना उर्वरित 75% हिस्सा मिळायचा बाकी आहे. काही शेतकऱ्यांना 25% रक्कम मिळाली. आता 75% रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार. आणि हे शेतकरी मित्रांनो, जे विम्याचे वितरण आहे ते 2 टप्प्यात होणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे पीक विम्याचे वितरण हे एकदम पारदर्शक होणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे हे पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या नवीन प्रणालीचा पहिला टप्पा जर बघितलं तर 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सर्व पात्र शेतकऱ्यांना पहिला जो टप्पा आहे तो 931 कोटी रुपयांचा एवढा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता त्याचबरोबर सुमारे 7,500 कोटी रुपयांचा जो दुसरा हप्ता आहे तो देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे असे कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी सांगितले. शेतकरी मित्रांनो, आता या नवीन निर्णयामुळे पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणार असून सर्व शेतकरी महाराष्ट्रातील खुश होणार आहे. म्हणजे त्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम हे पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.